अजित पवार गटाचे नेते आणि विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत तसंच आगामी निवडणुकांबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। साहेब लोकनेते आहेत, नॉनस्टॉप 85 वर्ष त्याच ताकदीनं काम करतात। आम्ही नशीबवान आहोत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, असं मिटकरी म्हणाले। हे लोकनेते आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून संसदीय राजकारण असेल, राज्याचं राजकारण असेल, देशाचं राजकारण असेल आणि नॉनस्टॉप 85व्या वर्षी सुद्धा साहेब तितक्याच ताकदीनं काम करतात। त्यामुळे आदरणीय साहेबांना शतायुषी सर्वांकडून शुभेच्छा, राज्यभरातून शुभेच्छा आहेत। आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू शकलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि पवार साहेबांसारखं आधारवर राजकारणात मिळणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं। आम्ही त्या नशीबवानांपैकी एक आहोत। आज साहेबांचा 85वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आम्ही ट्विटरद्वारे किंवा जे आमच्याकडून शक्य असेल त्याद्वारे। महापालिका महायुती म्हणूनच लढणार आहोत, मात्र ज्या ठिकाणी महायुती आणि वेगळा निर्णय घ्यायचा आहे त्या ठिकाणी स्थानिक नेते ठरवतील, असं मिटकरी यांनी स्पष्ट केलं। प्रत्येक महानगरपालिका यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, ही महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत। किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेला आहे। पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठ